नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओत आपण स्टाफ सिलेक्शन कमिशनकडनं जी SSC CGLची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतोय। तर मित्रांनो, CGLचा अर्थ असा होतो की कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन। जे विद्यार्थी पदवीधर आहेत असे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात। तर मित्रांनो, तुम्ही जर इन्कम टॅक्सचं नाव ऐकलं असेल, CBI ऐकलं असेल, NIA ऐकलं असेल, त्याचबरोबर नार्कोटिक्स डिपार्टमेंट ऐकलं असेल, तर अशा केंद्र शासनातील मोठ्या मोठ्या डिपार्टमेंटमध्ये ही भरती होत असते। तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ऑनलाईन ॲप्लिकेशन तुमचे चालू झालेले आहेत 24 तारखेपासून आणि तुमची अर्ज करण्याची लास्ट डेट या ठिकाणी असणार आहे 24 जुलै 2024 पर्यंत। ओके, साधारणतः 1 महिन्याचा कालावधी तुमच्याजवळ या ठिकाणी आहे। आणि जर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करताय तर तुमची टायर 1 जी एक्झामिनेशन आहे ती होणार आहे सप्टेंबर ऑक्टोबर 2024 या 2 महिन्यामध्ये क्लिअर केली जाईल। ओके, त्यानंतर टेंटेटिव्ह शेड्यूल आहे मित्रांनो हे, आणि टायर 2 एक्झामिनेशन जी असणार आहे ती होईल डिसेंबर 2024 मध्ये। ओके, तर साधारणतः ह्या डेट्स आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। ओके, तर खाली येऊया बाकीची माहिती पाहूया। तर मित्रांनो, यामध्ये जर आपण पाहिलं तर पे स्केलनुसार तुम्ही जागा पाहू शकता। जे आपल्या गव्हर्नमेंटचे जे काही मंत्रालय आहेत, विविध मंत्रालय असतात, परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय, वित्त मंत्रालय। ओके, तर संपूर्ण मंत्रालयामध्ये ज्या जागा असतात त्या ह्याच परीक्षे थ्रू भरल्या जातात। तर यामध्ये जर आपण पाहिलं तर असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या जागा आहेत। ओके, तर मिनिस्ट्री पाहू शकता तुम्ही, रेल्वे आहे, इंटेलिजन्स ब्युरो आहे, सेंट्रल सेक्रेटरी सर्व्हिस आहे। ओके, तर त्या जागा झाल्या सेक्शन ऑफिसरच्या। त्यानंतर असणार आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर, त्यानंतर इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, इन्स्पेक्टर ऑफ एक्साईज। ओके, इन्स्पेक्टरच्या जागा आहेत विविध डिपार्टमेंटमध्ये, खूप सारे डिपार्टमेंट मित्रांनो, मी तुम्हाला वाचून दाखवत नाही एवढं। ओके, त्यानंतर सब इन्स्पेक्टरच्या जागा असणार आहेत, एक्झिक्युटिव्ह असिस्टंटच्या जागा आहेत, रिसर्च असिस्टंटच्या जागा आहेत। पे स्केल तर मित्रांनो खतरनाकच आहे। बेसिक पे तुम्हाला 40,000 35,000 असा आहे। साधारणतः पेमेंट जर बघितलं तर 80,000च्या वरती सगळ्या पोस्टचं पेमेंट असेल। ग्रुप बीच्या ह्या पोस्ट आहेत। त्यानंतर डिव्हिजन अकाउंटंट आहे, सब इन्स्पेक्टर आहे, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर आहे, ऑडिटर आहे, अकाउंटंट आहे। त्यानंतर ग्रुप सीच्या पण पोस्ट आहेत का या ठिकाणी, पोस्टल असिस्टंट आहे, सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट आहे, त्यानंतर टॅक्स असिस्टंट आहे आणि सब इन्स्पेक्टर आहे सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्समध्ये। ओके, तर मित्रांनो इतक्या साऱ्या ह्या जागा आहेत। एज लिमिट पण साधारणतः काही पदाला जे आहेत त्या आपण पुढे पाहूयाच, एज लिमिटचा सेपरेट पॉईंट आहे। त्यानंतर व्हॅकन्सी जर पाहिल्या तर मित्रांनो टेंटेटिव्ह व्हॅकन्सी तुमच्यासमोर मी हायलाईट केलेत। तर साधारणतः 17,727 या टेंटेटिव्ह व्हॅकन्सी आहेत। याच्यामध्ये नक्कीच वाढ होऊन 25,000पर्यंत या व्हॅकन्सी जाऊ शकतात। ओके, त्यानंतर खाली आल्यानंतर बाकीची माहिती पाहूया। तर मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स जे आहेत ते आपण कवर केले आहेत। एज लिमिट जर पाहिलं तर 1/8/2024 रोजी तुमचं एज लिमिट हे 18 ते 27 वर्ष पाहिजे काही पदांसाठी। त्यानंतर काही पदांसाठी एज लिमिट असणार आहे 20 ते 30 वर्ष, काहींसाठी 18 ते 32 वर्ष असे एज लिमिट आहे। डिफरंट पदांसाठी डिफरंट आहे। ओके, SC ST मधून असाल तर 5 वर्षाची सूट मिळून जाईल। OBC वाल्यांना 3 वर्षांची अतिरिक्त सूट या ठिकाणी तुमच्या एजमध्ये मिळेल। त्यानंतर खाली येऊया बाकीचे पॉईंट्स या ठिकाणी पाहूया। जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते मित्रांनो मी फक्त हायलाईट केलेत। ओके, तर ते एकदा आपण पाहून घेऊया। खाली पॉईंट्स। ओके, त्यानंतर मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन जर पाहिलं तर कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी ह्या पोस्टला अप्लाय करू शकतात। परंतु 2 ते 3 पोस्ट अशा आहेत ज्या ठिकाणी स्पेसिफिक एज्युकेशन क्वालिफिकेशन लागते। त्यामध्ये ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरसाठी तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर अप्लाय करू शकता, परंतु 12वीला मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला 60% गुण मिनिमम पाहिजे किंवा स्टॅटिस्टिकमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे। सेमच स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरसाठी आहे। त्यानंतर रिसर्च असिस्टंट, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनसाठी पण एज्युकेशन क्वालिफिकेशनसाठी थोडासा एक्सपिरियन्स लागतो 1 इयरचा। बाकीच्या ज्या सगळ्या पोस्ट आहेत, ज्या इन्स्पेक्टर आहे, सब इन्स्पेक्टर आहे, ऑडिटर आहे, टॅक्स असिस्टंट आहे, सब इन्स्पेक्टर आहेत, त्यासाठी मित्रांनो बॅचलर डिग्रीवाले अप्लाय करू शकतात। खाली येऊया आता SSCची जी नवीन वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन मित्रांनो आपल्याला अप्लाय करायचं आहे। तुमचं जर एज्युकेशन म्हणजे जर तुमची ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। जर तुम्ही लास्ट इयरला असाल तर या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही। हा एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे। त्यानंतर खाली येऊया बाकीचे पॉईंट्स पाहूया। ओके, काही नाही जास्त काही इम्पॉर्टंट नाही। तुम्हाला एकदा पाहिजे असेल तर एक्झामिनेशन वाचू शकता। आता महत्त्वाचा पॉईंट्स म्हणजे काय, आता एक्झामिनेशन नक्की कशी होणार आहे मित्रांनो। तर जी टायर 1 एक्झामिनेशन आहे त्याच्यामध्ये तुमचे 4 सेक्शन असतील। पहिले जे असणार आहे ते असणार आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, सेकंड आहे जनरल अवेअरनेस, थर्ड आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, फोर्थ असणार आहे इंग्लिश। प्रत्येक सेक्शनला 25 प्रश्न आणि 50 गुण आहेत। 200 मार्काचा पेपर होईल। 1 तास तुमच्याकडे कालावधी असणार पेपरचा। सेक्शन 1 जर तुम्ही क्वालिफाय झाला
तर तुम्हाला टायर 2ला बोलवलं जाईल. टायर 2मध्ये 2 पेपर होतील मित्रांनो बेसिकली. त्याच्यामध्ये सेशन 1चा पेपर जो आहे त्याच्यामध्ये 4 सेक्शन असतील. पहिल्या सेक्शनमध्ये मॅथमॅटिक्स आणि मॅथमॅटिक्स ॲबिलिटी अँड रिजनिंग आहे. त्याचबरोबर जनरल इन्व्हेस्टिगेशन पण आहे, इंटेलिजन्स आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये सेक्शन 2 जो आहे पहिल्या पेपरमध्ये त्याच्यामध्ये इंग्लिश आहे. त्यानंतर जनरल अवेअरनेस आहे. सेक्शन 3मध्ये कम्प्युटर बेस्ड नॉलेज टेस्ट होईल, 20 प्रश्न असतील त्यासाठी. आणि सेशन 2 जो पेपर 1चा सेशन 2 आहे त्यामध्ये सेक्शन जो असणार आहे तो असणार आहे डेटा एंट्री स्पीड टेस्ट, म्हणजे तुम्हाला बेसिकली टायपिंगची टेस्ट द्यावी लागेल. ओके. आणि त्याच्यानंतर पेपर 2 तर काही मोजक्या पदांना ते स्टॅटिस्टिकल वाल्या पदांसाठीच आहे, बाकीच्यांसाठी नाही. आपल्याला फक्त एकच पेपर द्यायचा आहे. ओके. तो सगळ्यांसाठी कॉमन असणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. सेपरेट दिवशी हे दोन्ही पेपर होतील, एक लक्षात ठेवायचं, हा एक पॉईंट महत्त्वाचा होता. त्याच्यानंतर मित्रांनो इट विल मॅन्डेटरी फॉर द कॅन्डिडेट टू क्वालिफाय ऑल द सेक्शन इन द पेपर 1. आता पेपर 1मध्ये तुमचे जेवढे सेक्शन आहेत 3 सेक्शन, प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला पास होणं आवश्यक आहे. जर नाही झाला तर तुमचं बेसिकली सिलेक्शन होणार नाही. नक्कीच तुम्हाला जर सिलेक्शन घ्यायचं असेल तर व्यवस्थित अभ्यास करा, एखादे ऑनलाईन कोर्सेस वगैरे जॉईन करा चांगल्या एखाद्या यूट्यूबरकडनं, किंवा सेल्फ स्टडी करा. पण नक्कीच हे एक्झामिनेशन तुमचं आयुष्य बदलू शकते, एवढं मात्र मी तुम्हाला निश्चित सांगतो. यासाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर 100 रुपये फी असणार आहे या ठिकाणी. जर तुम्ही SC ST असाल किंवा महिला उमेदवार असाल, वुमन कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी कुठलीही फी नाही आहे, फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही अप्लाय करू शकता. नक्की फॉर्म भरायचा. आपल्याला काय डाऊट असतील तुमचे सगळे डाऊट्स मी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका, मी प्रत्येक तुमच्या कमेंटला उत्तर द्यायला बांधलेलं आहे, हा माझा तुम्हाला प्रॉमिस आहे. आणि नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.